नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मोठी दुर्घटना टळली. जरांगेंच्या ताफ्यावरील वाहनांचा भीषण अपघात. 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. कार्यकर्ता जखमी. सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना आंबेगाव परिसरात त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. याचवेळी ताफ्यातील 2 ते 3 वाहनांची एकमेकांना धडक झाली. त्यानंतर मागून येणाऱ्या एसटी बसने ताफ्यातील एका वाहनाला धडक दिल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेत एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील विटा शहराकडे येत असताना त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते जमले होते. ढोल ताशा, झांज पथक तसेच तब्बल 30 जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे ताफ्यातील वाहनांच्या हालचालींवर परिणाम झाला. ताफा पुढे जात असताना महामार्गावर अचानक वाहनांना ब्रेक लावण्यात आले. त्यामुळे मागील वाहने एका मागोमाग एक धडकली. त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या एसटी बसचे नियंत्रण सुटल्याने बस ताफ्यातील इर्टिका कारवर जाऊन आदळल्याचे सांगण्यात आले. एसटी बसची जोरदार धडक असल्याने ताफ्यातील इर्टिका कारच्या पुढील आणि मागील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर ताफ्यातील कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या कार्यकर्त्याला बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. या अपघातात कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याची माहिती एका वृत्तात देण्यात आली आहे, तर दुसऱ्या माहितीनुसार त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः जखमी कार्यकर्त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचेही सांगण्यात आले आहे.